विजयी भव, एक इतिहास शाहू विचारातून निर्माण झालेला. लेखक संदीप रामराव काळे. विजयी भव या पुस्तकाचं अभिवाचन. या भागात आपण ऐकूयात राज्य निरीक्षक कक्ष अधिकारी मंत्रालय सायली देसाई यांच्याशी साधलेल्या संवादाचा ध्वनिमुद्रित भाग. मी सायली संताजीराव देसाई, राज्यकर निरीक्षक STI म्हणून सध्या GST भवन माझगाव मुंबई इथं कार्यरत आहे. नुकतीच माझी राज्यसेवा परीक्षा 2022 अंतर्गत कक्ष अधिकारी मंत्रालय या पदावर निवड झाली आहे. आज मी ज्या उंचीवर पोहोचले आहे त्या प्रवासामागे कष्ट, सातत्य आणि सारथी संस्थेचं अमूल्य योगदान आहे. माझं गाव कडगाव, तालुका भुदरगड, जिल्हा कोल्हापूर. एका साध्या ग्रामीण कुटुंबातून माझा जन्म झाला. माझे आईवडील, कुटुंबातील प्रत्येकजण कष्टाळू आणि साधं जीवन जगणारे. आर्थिक परिस्थितीमुळं अनेक वेळा स्वप्नांना मर्यादा येत होती, पण मी ठरवलं होतं की परिस्थितीशी झगडून माझं स्वप्न पूर्ण करायचं. 2019, 2020 आणि 2021 ही 3 वर्ष माझ्या जीवनात अपयश आणि संघर्षाची साक्ष देणारी होती. प्रत्येक वेळी राज्यसेवा परीक्षेच्या मुलाखतीपर्यंत पोहोचले, पण अंतिम यादीत नाव आलं नाही. अपयशाचं ओझं सहन करताना आर्थिक अडचणींमुळं ताण आणखी वाढत होता. पण माझ्या मनात एक ठाम विश्वास होता, कष्ट कर, प्रयत्नांची पराकाष्ठा कर आणि हार मानू नकोस. या सगळ्या संघर्षाच्या काळात छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी ही माझ्यासाठी आधार बनली. 2021च्या राज्यसेवा पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखतीसाठी सारथीनं मला आर्थिक सहाय्य आणि मार्गदर्शन दिलं. आर्थिक मदतीमुळं परीक्षेच्या तयारीचा ताण हलका झाला. सारथीच्या मार्गदर्शनानं माझ्या अभ्यासाची दिशा ठरवली, अभ्यासाच्या पद्धतीत सुधारणा केली, चुकांवर काम केलं आणि आत्मविश्वासानं मुलाखतीचा सामना केला. सारथीनं केवळ आर्थिक सहाय्य दिलं नाही, तर मला मानसिक पाठिंबाही दिला. त्यांनी दिलेली शिकवण माझ्यासाठी नवी उमेद होती. 2021 मध्ये माझी राज्यकर निरीक्षक STI या पदावर निवड झाली. तो क्षण म्हणजे माझ्या आयुष्यातील यशाची पहिली पायरी होती. पण माझं ध्येय होतं राज्यसेवा परीक्षा 2022 मधून कक्ष अधिकारी होणं. मी माझ्या तयारीत सातत्य ठेवलं, सारथीचा आधार कायम ठेवला आणि अखेर 2022 मध्ये कक्ष अधिकारी म्हणून माझी निवड झाली. या यशामागं सारथी संस्थेचं योगदान अनन्यसाधारण आहे. आर्थिक सहाय्यानं मला तणावमुक्त अभ्यास करता आला आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळं माझ्या तयारीला योग्य दिशा मिळाली. आज मी जी पदवी मिळवली आहे ती फक्त माझ्यासाठी नाही, ती समाजासाठी आहे. कक्ष अधिकारी या पदावर काम करताना मला मिळालेल्या संधीचा उपयोग प्रामाणिकपणे करायचा आहे. माझ्या कर्तव्यात निष्ठा ठेवून काम करण्याचा मी नेहमीच प्रयत्न करेन. माझ्या यशाचा पाया फक्त माझ्या मेहनतीवर नाही, तर सारथीनं दिलेल्या मार्गदर्शनावरही आधारित आहे. सारथीनं मला दिलेल्या पाठिंब्यामुळं माझ्या स्वप्नांना गती मिळाली. सारथी फक्त एक संस्था नाही, तर संघर्षाला नवी दिशा देणारी चळवळ आहे. मराठा कुणबी समाजातील विद्यार्थ्यांसाठी त्यांनी उघडलेली दारं ही संधीची नव्हे, तर परिवर्तनाची सुरुवात आहे. छत्रपती शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन सारथीनं समाजासाठी दिलेलं योगदान अतुलनीय आहे. संघर्ष म्हणजे संधी शोधणं आणि संधी हीच यशाकडे नेणारी पहिली पायरी असते. माझ्या प्रवासातून मला हे जाणवलं की योग्य मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य असले की कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं. सारथी संस्थेनं माझ्या स्वप्नांना मूर्त रूप दिलं. माझ्यासारख्या असंख्य विद्यार्थ्यांना त्यांनी प्रेरणा दिली. माझा संकल्प आहे की मी जे शिकले ते इतरांसोबत शेअर करेन. माझ्या कार्यातून मी समाजासाठी सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न करेन. मी सदैव सारथीची ऋणी राहीन. माननीय अशोक काकडे सर, पासलकर सर, अमर पाटील सर आणि सारथीच्या संपूर्ण टीमनं केलेलं मार्गदर्शन आणि दिलेलं सहाय्य यामुळं माझं ध्येय पूर्ण होऊ शकलं.